दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर भाजप उमेदवार संदीप जोशी यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना आता विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे। संदीप जोशी सध्या आपल्या सोबत आहेत। सर, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहे आपली पहिली? सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देते हे पुन्हा एकदा लक्षात आलेलं आहे। आम्ही तिघही जण भारतीय जनता पार्टीमधलेच आहोत। मूळ भारतीय जनता पार्टीत मागचे अनेक वर्ष झाले, मी सलग 30 वर्ष झाले मी काम करतो आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एका सामान्य कार्यकर्त्याला, ज्यांनी युवा मोर्चापासून तर नागपूरच्या महापौरापर्यंत काम केलं, त्याला उमेदवारी देते ही अत्यंत आनंदाची बाब आहे। मला असं वाटतं की या संपूर्ण कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेले दायित्व घेऊन येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे ध्येय, धोरणं, विचार हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त जनमानसापर्यंत रुजू करण्याचा प्रयत्न करणार। मधल्या काळात पाहिलं तर बाहेरची जी मंडळी येत होते त्यांना संधी दिली जात होती, पक्षातले लोक आहेत ते नाराज आहेत, अशा पद्धतीनं चित्र होतं। यंदा मात्र हे तिघं जी आहेत हे भारतीय जनता पार्टीशी निगडीत असणार आहेत, कायमस्वरूपी त्यांचे कार्यकर्ते असणारे लोक। नाही, असं आपल्याला केवळ म्हणता नाही येणार की बॉस फक्त बाहेरच्यांनाच द्यायचे, आतले नाही देत होते। आमचे प्रवीण दटके आमचे मित्र आहेत, त्यांनाही दिलेली होती संधी। त्याच्यामुळे केवळ बाहेरच्यांना नाही आहे, तर बाहेरचे आणि आतले असे मिळून हा पक्ष होतो आणि पक्ष वाढतो। त्याच्यामुळे त्या पद्धतीने संधी दिली होती। यावेळेला मात्र असं झालं की तिघच्या तिघही मूळ भारतीय जनता पार्टीतले आहे। काय डोळ्यासमोर चित्र आहे, काय उद्दिष्ट ठेवलं आहे? नाही, मी खरंच विचार केला नाही, कारण हे औचित आलेलं आहे। एकदा हे झालं की विचार करू काय करायचं, कशा पद्धतीने। 24/7 काम करणारा मी कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे जे येईल ते अंगावर घेऊन जाऊ। आपण पाहतोय संदीप जोशी यांना आता संधी मिळाली आहे आणि या निमित्तानं आता आपण कुठंतरी शिक्षकांचा आवाज असेल किंवा नागपूर लोकल प्रश्न असतील, वेगवेगळ्या विषयांसंदर्भामध्ये विधान परिषदेमध्ये आवाज उठवू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांना दिली आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।